अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने लग्नातील चमचमीत भरली वांगी कशी बनवायची ते आज आपण बघत आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक लगेच करून घ्या. सर्वात आधी भाजीचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या मी खुडून घेतलेल्या आहेत आणि 1 लसूण कांडी सोलून घेतलेली आहे. दोघंही भाजून घेऊया. मिरच्या जास्त जळू द्यायच्या नाहीत. त्यानंतर त्यात किसून घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. खोबरं देखील आंबळवलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजलेल्या मिरच्या खोबरं एका भांड्यात काढून घ्यायचं आणि शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण आंबळवलेच भाजायचे जेणेकरून फक्त आपण त्याची टरफल काढू शकतो. वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते कापून घेत आहे. वांग्याला 2 चिरा देत कापून घ्यायच्या जेणेकरून त्याच्या 4 फोडी होतील आणि मध्ये आळी लागलेली आहे की नाही तेही दिसेल. वांगे कापून पुन्हा पाण्यात टाकायचे आहेत म्हणजे ते लाल पडणार नाहीत. आपण भाजून घेतलेले शेंगदाणे थंड झाले आहेत. आता त्यांची साल काढून घेत आहे. शेंगदाण्यांची साल काढून पूर्ण साफ करून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साफ केलेले शेंगदाणे टाकून घेतले आहेत. तसेच अर्धा चमचा जिरे देखील टाकून घेत आहे. शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाहीयेत, ते अर्धले सगळेच दळायचे आहेत. दळून घेतलेले शेंगदाणे बाजूला एका भांड्यात काढून घेतलेले आहे आणि आता त्याच भांड्यामध्ये भाजून घेतलेली हिरवी मिरची, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून दळून घ्यायचं आहे. मिरची दळण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे, तेही ओबडधोबड असू द्यायचं आहे. आता शेंगदाण्याच्या कूटमध्ये दळून घेतलेली हिरवी मिरची काढून घेतलेली आहे. त्यात 2 चमचे काळा मसाला टाकून घेतला. चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे. या वाटणमध्ये दुसरं काहीही अजून मिक्स करायचं नाही. फक्त काळा मसालाही पुरेसा आहे. त्यानेही भाजीची चव अप्रतिम येईल. आता तयार केलेला मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेतलेला आहे. मसाला भरून झाला की 2 कांदे बारीक कापून घ्यायचे आहेत. या भाजीमध्ये बारीक कापून घेतलेला कांदाही तितकाच महत्त्वाचा आहे जेवढं की आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. कापलेला कांदा तेलात परतवून घेत आहे. आपल्याला कांद्याचा हलकासा कलर बदलू द्यायचा आहे, जास्त करपवून घ्यायचा नाही. वांग्यांमध्ये भरल्यानंतर जो मसाला बाकी उरलेला होता तो देखील तेलात टाकून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाल्यामधून तेल वेगळं होऊ द्यायचं. मसाला तेलामध्ये व्यवस्थित शिजला पाहिजे, ही पण फार महत्त्वाची स्टेप आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाला पुन्हा एकदा चांगला शिजवून घेते, ज्यामुळे भाजीला चांगली तरी येईल. मसाला शिजायला टाकलेलं पाणी आटलं की भरून ठेवलेली वांगी पण त्यात टाकून घ्यायची आहेत आणि जशी वांगी ठेवलेली आहेत तसंच झाकण ठेवून भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहेत. वांगी ठेवल्या ठेवल्या चाळायची नाहीत. वांगे वाफेवर थोडेसे शिजल्यानंतरच त्याच्यात गरम पाणी टाकायचं आणि भाजी शिजवून घ्यायची आहे. वांग्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला बनवला होता त्यात मीठ कमी वापरलेलं होतं, म्हणून भाजी शिजत असताना चवीनुसार पुन्हा एकदा मीठ टाकून घ्यायचं आहे. एकदा घरच्या साहित्यामध्ये अशा प्रकारे भरले वांगी जर बनवले तर तुम्ही ती लग्नातील भरले वांगी सुद्धा विसरून जाणार. इतकी छान भाजी तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.